श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चैत्र महिन्याची सुरुवात ही चैत्र नवरात्रीने होत असते। गुढीपाडवा ते रामनवमी हा कालावधी असतो चैत्र नवरात्रीचा। नवरात्री म्हटली की काही ना काही प्रत्येक दिवसाला महत्त्व हे असतंच आणि प्रत्येक दिवसाची वेगवेगळी सेवाही असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्रीला कोणत्या सेवा करता येतील ते आपण पाहणार आहोत। या सेवेने तुमच्या घरावर कायम कुलदेवीचा आशीर्वाद राहील आणि तुमच्या घरावर कोणतेही संकट येणार नाही। देवीची वेगवेगळी रूपं मानून नवरात्रीमध्ये देवीची सेवा करण्याची पद्धत असते। प्रत्येक रूपाचं नावही वेगळं असतं। अष्टमीच्या दिवशी देवीची जी काही पूजा सेवा करतो ती कुमारिका रूप मानून करायची असते। त्यावेळी देवीची शीघ्र गतीने कृपा आणि आशीर्वाद मिळतो। यंदा 16 एप्रिल 2024ला म्हणजेच मंगळवारच्या दिवशी आली आहे दुर्गा अष्टमी। या दिवशी आपल्या कुलस्वामिनीची सेवा करताना कोणत्याही प्रकारचे एक गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे किंवा घरात लवंगा असतील तर त्या विषम संकेत म्हणजेच 11, 21, 51 अशा पद्धतीने लवंगा घ्यायच्या आहेत। आता या लवंगांची एक माळ बनवायची आहे। त्यासाठी एक लाल दोरा घ्यायचा आहे। लाल दोरा नसेल तर सफेद दोऱ्याला कुंकू लावून 11, 21 किंवा 51 लवंगाची माळ तयार करायची आहे। पण ही माळ बनवताना सुईचा वापर करायचा नाही। गाठी मारून ही माळ तयार करायची आहे। तुम्हाला माळ बनवायला जमणार नसेल तर विषम संकेत 11, 21, 51 तुमच्या इच्छेनुसार लवंगा एका वाटीत घेऊन आपल्या कुलदेवीचं नाव घेत ती लवंग अर्पण करायची आहे। फक्त लवंग वाहताना देठ देवीकडे असावे आणि फुलाची बाजू आपल्या बाजूने असावी। या विधीला लवंगार्चन असे म्हणतात। या सेवेने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतेच होते। दुसरी सेवा, अष्टमीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस एक चांदीची वाटी घेऊन किंवा चांदीची वाटी नसेल तर एक मातीची पंती घेऊन त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्यावर कापूर ठेवून ते प्रज्वलित करायचे आहेत। त्याचा जो धूर असेल तो घरभर फिरवायचा आहे। यामुळे घरात चैतन्यमय वातावरण तयार होईल। नंतर तो धूप आपल्या देवघरात आणून ठेवायचा आहे। तिसरी सेवा, अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करायचं आहे। या दिवशी 5 मुली 7 मुली किंवा एखादी तरी कन्या आपल्या घरी बोलवून त्या कन्येचे पूजन करायचे आहे। त्या कन्येचे पाय धुवून तिच्या कपाळी कुंकू लावून तिला एखादे फळ किंवा गोड पदार्थ खायला द्यायचे आहे। ज्या कन्या तुम्ही घरी बोलवलेल्या असतात त्या दुर्गादेवीच्या रूपात तुमच्या घरी आलेल्या असतात। त्याच्यामुळे त्यांचा योग्य तो मानपण तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता। कन्यापूजन केल्याने आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो। नवरात्रीमध्ये आपण जी काही पूजा सेवा करतो तिचे फळ आपल्याला कन्यापूजन केल्याशिवाय मिळत नाही। कन्यापूजन हा नवरात्रीला अत्यंत महत्त्वाचा विधी असतो। चौथा उपाय, चैत्र अष्टमीच्या दिवशी एक नारळ घेऊन या नारळावर जेवढा जमेल तेवढा मोठा काजळाचा टिक्का लावायचा आहे। काजळ नसेल तर कोळशाचा काळं लावलं तरी चालेल। हा नारळ घरावरून 7 वेळा उतरवून तो फोडायचा आहे आणि तो फोडलेला नारळ 4 रस्त्याला नेऊन फेकून द्यायचा आहे। 4 रस्त्यावर टाकणं शक्य नसेल तर तो कचऱ्यात टाकला तरी चालेल। हे केल्याने आपल्या घराला नजरदोष असेल, इडापिडा झाली असेल, सतत घरात भांडणे होत असतील, अपत्य होत नसेल, लहान मुलांची किरकिर असतील, ह्या सगळ्या गोष्टी ह्या उपायाने कमी होतील आणि हा उपाय चैत्र नवरात्रीलाच केला जातो। या 4 सेवांपैकी ज्या ज्या सेवा करणं तुम्हाला शक्य होईल त्या त्या सेवा तुम्ही करा, जेणेकरून कुलदेवतेचा आशीर्वाद कायम तुमच्या घरावर आणि तुमच्या सोबत राहील। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।